आदिवासी विद्यार्थ्यांना 15 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे. त्याची दखल घेत आज आपण पुणे येथील शेवळवाडीमध्ये आलेला आहे. काय भावना आहे, काय सांगा? आज आम्ही या पुणे शहरालगत असणाऱ्या मांजरी या ठिकाणी जे आदिवासी विद्यार्थ्यांचे जे आंदोलन सुरू आहे त्याला आज आम्ही या ठिकाणी भेट दिली। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी आपल्या या देशाचे भविष्य आहे, आज त्यांना या ठिकाणी परिस्थितीमध्ये आज आंदोलन करावं लागतंय, हे कुठं खूप दुर्दैवी गोष्ट म्हणावं लागेल। तर आमचा या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी युवक प्रदेशाध्यक्ष या नात्याने आज या मुलांना या ठिकाणी येऊन पाठिंबा दर्शवलेला आहे। आणि जर काल या ठिकाणी मंत्री महोदय येऊन गेल्यात, त्यांच्या काही मागण्यांसाठी थोडंसं रखडलेलं आहे, तर माझी सरकारला आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की त्वरित आपण ह्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या पूर्ण करण्याचं आपण लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा। अन्यथा आम्ही येणाऱ्या 2 दिवसामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे सोलापूर हायवे हा रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन करू। तरी कृपया सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन हा निर्णय त्वरित सोडवावा अशी माझी सरकारकडे विनंती आहे। सरकारमध्ये आपण एक घटक पक्ष म्हणून आहात। जरी आम्ही घटक पक्ष असलो आहोत तरी आम्हाला विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे ते आम्हाला महत्वाचं आहे। आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार जोगेंद्रजी कावडे साहेबांना किंवा आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मान्य जयदीपभाई कावडे यांना या विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांना आम्ही त्यांना मुंबई या ठिकाणी आम्ही या मागण्या देणार आहोत आणि त्या महायुतीच्या नेत्यांशी मुख्यमंत्री मोदयांशी त्या चर्चा करतील आणि त्यांनी देखील मला या ठिकाणी या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी सांगितले, त्यामुळे मी भेट घेतलेली आहे आणि या लवकरात लवकर या मागण्या पूर्ण व्हाव्यात।